स्पीड मारतो म्हणजे किती मादरचोद असेल. हे गाइस, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर कसे आहात मंडळी तुम्ही? तर आज तुमचा भाव खूप दिवसानंतर आज ऑनलाईन आलेला आहे तुमच्यासाठी. सो आता आम्ही लोक निघालो आहोत इकडनं. बघूया काय होतंय ते. तर ही आमची मंडळी आणि आम्ही लोक निघालो आता बँड्रा स्टेशनवरनं. ही आहे आमची ट्रेन. सो ट्रेन आलेली आहे आणि सो अरे ते पुढे या. तर आमच्या टीम मधला हा एक बॅग ठेवता तुम्ही लोक. ठीक आहे चालेल. बॅग घे. गेलो आजा बाय, आपण बाहेर चलते. आपला आहे. तर आमचे शाखेचे पदाधिकारी माननीय रवींद्र कचरी जाधव यांचा लोकल ट्रेन मध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आमचे शाखेचे उपाध्यक्ष किरण उबाळे आणि आपला पोट पण वाढलेलं आहे. आमच्या पिकनिकचा जेवढा पण बजेट आहे ना, बजेट आमचे सीओ त्यांनी प्रवीण शेट्टी हे बघा, आम्ही शॉर्ट टाइम म्हणते हे आमच्या सीओ कडे घेतलं. सीओ माहिती चला बोलो जा बसून घे जा. आज जो हम लोग पिकनिक जा रहे हैं, जो पिकनिक का बजट है ना, वो सब हमारे सीईओ है वो जो करने वाले हैं. और हम लोग पिकनिक के लिए जाने के टाइम पे जो शॉर्ट पैंट्स पहनते हैं, टी शर्ट पहनते हैं, हुडी पहनते हैं, तो बोला हुडी भी पहना है, आप पहनते हैं. लेकिन हमारे जो सीईओ होते हैं वो एकदम प्रोफेशनल, जैसे आप ऑफिस में काम पे जा रहे हैं ना, वो हिसाब से जाते हैं. ये देखो यहाँ पे सर जी, आप थोड़ा नीचे उनके जूते तलक जरा पूरा बैकग्राउंड दिखा. सुंदर वाटतं. हर कोई मिलना चाहे इकडे घे ना जरा. आतमध्ये घे. हम साला जाके रे आज बारिश होऊ दे का पाऊस होऊ दे, दाढी अध्यक्षाने आमच्या जर दाढी केली असते आता तुम्ही स्मार्ट वाटला. स्मार्ट बोल काय आमचा चिकन तो मग खास वाटला. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याने दाखवा आमचा बाहेर सुपरफास्ट बोरिवलीला थांबली.
अरे मग तेच जाईल ना तो बोलवल्यानंतर गाड्याच भाई दारू मेरी तरफ से आज तुम लोग को भाई कल मेरा बर्थडे था मालूम है ना तुम लोग ने विश नहीं किया मेरे को भाई चलो ठीक है मैं तुम लोग को पार्टी मेरी तरफ से वो फ्लैट लिया मैंने एक वहाँ पे दारू मेरी तरफ से तुम लोग को आज बात को समझ रहे हो उसने तो गाड़ी लिया उसने तो गाड़ी लिया नहीं बात समझ रहे हो मतलब सीन क्या था देखो ना एक ना ये देख पेट ना आ गया लेना येता का येता का काका काका आओ या ना आओ या ना ये वाला नवीन मेंशन करा तो नया गाड़ी दिया ना भाई गाडी गाडी तार खूप वेळ थांबल्याच्या नंतर आता आमची ट्रेन निघाली आहे सो टुवर्ड्स आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला चाललो आहे बॉडी तो शक्तिमान शक्तिमान मेरे को ऐसा लगता है वो जियो वाले ने ना उसको लगा है ये से अलग कुछ कर सकता है ना जियो वाले ने उसको लगा है ये अपना टावर नहीं जाना अब भी वैसा बात किया भाई मस्त असा शांत सुंदर वातावरण आणि आम्ही निघालो आहोत आता सो ऑलमोस्ट आता वाजले आहेत 8-7 वाजलेत सो 1 तास पकडून झाला तरी आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो की कसं काय आहे ते गोष्टी है ना तर गाईज जमलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या भावाला थोडं सपोर्ट करा आज खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवून आलो सो थोडं मोटिवेशन द्या तुमचं मोटिवेशनच हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाकी तर तुम्ही आमच्या ट्रिपला एन्जॉय करालच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आमच्यासोबत तिथे फिजिकली प्रेझेंट आहात सो स्टे ट्यून गाईज आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ही मुंबईची गर्दी सकाळ संध्याकाळ रात्र पहाटे सोमवार रविवार कोणताही दिवस असू द्या तरी गर्दी काय कमी होत नाही मुंबईची चलो उतरो आगे चलो तो फाइनली ऑलमोस्ट एक सव्वा तास ट्रॅव्हल केल्याच्या नंतर आम्ही फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो आहे मित्रांनो सो स्टे कनेक्टेड आणि तुम्ही सोबत राहा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर ही माझी त्या पुरा मित्रमंडळी आहे पाठीमागे सर्वजण आता आम्ही विरारला पोहोचलो आहोत आता
आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या टायमाने व्हिडिओमध्ये कळेलच. तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओला कनेक्टेड राहा. फायनली आम्ही लोक पोहोचलो आहोत आता डेस्टिनेशनला. कुठे जायचे? कुठे बघते? ए रव्या होय. लोकेशन बघा मित्रांनो किती सुंदर आणि अप्रतिम आहे ते. तुम्ही थोडा आता लोकेशनचा थोडा एन्जॉयमेंट मस्त असं एक सुंदर असा क्लायमेट आहे. मस्त सुंदर असा क्लायमेट आहे. तर आम्ही आता आहे सुंदर असा गावातनं चाललेलो आहे. नवापूर आवनाळा आहे असं या ठिकाणाचं नाव आहे. बघा तुम्ही असं म्हणजे तुम्हाला चांगला असा फील येईल की ऍक्च्युली तुम्ही गावी आलात असं. मस्त असा क्लायमेट, थंड वातावरण, गार आणि असे नॅरो असे छोटे छोटे रोड हे आपल्याला गावची फिलिंग देतात. आपण आता धावपळीच्या मुंबईमध्ये बघा किती असं पूर्ण ग्रीनरी इथं आहे. पूर्ण आवडी आहे की पेरली पूर्ण असा पूर्ण ग्रीनरी आहे आणि मस्त असा पूर्ण रमलेला रोड आहे. पकडले मारला भेटलं तो सांगितलं आम्ही बाबा मला तरी सांगितलं तर गोष्टी बरोबर आहे. प्रॉपर गावचे काहीतरी बहाना नको आता. तर फायनली आम्ही तर पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. तुम्हाला मी दाखवतो की रिसॉर्टचं नाव काय आहे ते. रिसॉर्टचं नाव आहे राजहंस करून. ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक असा नमुना असतोच. तर आमच्या ग्रुपमध्ये पण एक आहे. आता तुम्ही चालत रिसॉर्टला बरोबर आहे. आता तुम्ही चालत रिसॉर्टला तर रिसॉर्टला जाताना तुम्ही काय घालाल? काय घालाल तर तुम्हाला दाखवतो बघा. आमच्या सर्वांची ड्रेसिंग आणि आमच्या ग्रुपमधला एक असा एक व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व मुले मुले आणि त्या व्यक्तीला आम्ही असं म्हणजे आमच्या सोबतचा व्यक्ती नाही तो, त्याला आम्ही मागवला आहे मुरबाड. मुरबाड नाव मुरबाड नाही सॉरी चुकून निघाला माझ्या तोंडातनं. शहापूर गेगाव. गेगाव हा नाव तुम्ही कधी ऐकलत का? ठीक आहे. गेगाववरनं त्याला मागवलं आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो तो व्यक्ती. तर आता बघा हे आहे आमच्या लोकांची ड्रेसिंग. तर आता त्यांनी घातले शॉर्ट्स. तर बघा हा व्यक्ती आहे प्रवीण चन्ने आणि त्यांनी फॉर्मल्स घातलेत. ॲक्च्युली रिसॉर्टला जायला त्यांनी फॉर्मल्स घातलेत. हे बघा बाकी सर्वांचे तुम्ही बघू शकता ड्रेसिंग. आणि हा बघा ए ह्याला लाव किरण. तो पूर्ण असा गाव आहे हा. पकडा तुझं आता मला पण कॅप्चर कर. हे आमचे यूट्यूबर इट इज रुपेश 07. हे तुम्ही तर बघू शकता हा पूर्ण असा आजूबाजूला पूर्ण गाव आहे है ना. तर
त्या गावातला आता एक सुंदरसा रस्ता चाललेला आहे. ती आमची तिथं मंडळी आहे, पुढे चालली आहे. पूर्ण ग्रुप आहे. तुम्ही पण ग्रुपमध्येच या आलात तर. असं एकट्या या कपल्समध्ये येऊन तुम्हाला काय मजा येणार नाही आहे ना. तर ग्रुपमध्ये या, तुम्हाला जास्तीत जास्त मजा करता येईल. आणि येताना नक्की अशी शॉर्ट पॅन्ट घालून या, जेणेकरून तुम्हाला कशी कशी घसरगुंडी कशी कशी अशी शॉर्ट पॅन्ट नक्की तुम्ही घालून या. म्हणजे तुम्हाला घसरगुंडीची तुम्हाला जास्तीत जास्त आनंद घेता येईल. अध्यक्ष साहेब, हो अध्यक्ष साहेब, तुमचं काय मत आहे तुम्ही बोलू शकता आता. ठीक आहे, तुमचं काय मत आहे तुम्ही बोला आता. आवाज माझं असं मत आहे का आम्ही 2 महिन्यापासून हा प्लॅन करत होतो, पण सक्सेस होत नव्हता. कारण की जो व्यक्ती तुम्हाला स्टार्टिंगलाच माझ्या मित्रांनी तुम्हाला सजेस्ट केलं होतं का कोणतरी नमुना असतो, तो हा नमुना आहे. तो ICICI बँकमध्ये जॉबला आहे. वेडा खूप वेडा आहे तो. ICICI बँकमध्ये तो कामाला आहे आणि तो कॅश काउंटरवर जे असतो त्याला सुट्टी भेटत नाही आहे. आणि तो दुसरे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मंत्रालयामध्ये कामाला आहेत. शॉर्ट पॅन्ट करतात ना, ते मंत्रालयामध्ये कामाला आहेत. तर ह्या 2 व्यक्तींमुळे आम्हाला ना पिकनिकला यायला ना जमतच नव्हतं आणि खूप क्रिटिकल व्हायचं. त्यासाठी आज कुठेतरी वेळ भेटलेली आहे आम्हाला आणि त्या वेळामधून आम्ही आज इथे आलेलो आहोत. बाकीचं काय सजेशन असतीलच तर ते तुम्हाला आम्हाला जे जाधव साहेब तुम्हाला आम्हाला सजेस्ट करतील, जे पण काय काय बोलायचं. पर्याय बघूया, तर मित्रांनो आम्ही आता जस्ट आतमध्ये एक एंट्री मारली आहे. जसं तुम्ही बघितलं असेल रिसॉर्टचं नाव काय आहे ते. हा पूर्णाचा इथे एक पॅसेज आहे. त्या साईडला तुम्ही तुमच्या अगर व्हेकलने आला तर तुम्ही ते पार्किंग करू शकता असे. ठीक आहे, तिथून पुढे आलात तुम्ही तरी ते चेंजिंग रूमची पण व्यवस्था आहे. ठीक आहे, त्या साईडला इथे तुम्हाला वरती तिथे रूम्स पण तुम्हाला अवेलेबल आहेत त्या साईडला. ठीक आहे, तिथून तुम्ही पुढे आलात ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा मेन त्याचा एक एंट्रन्स आहे, अजून चालू झालेला नाही आहे. ठीक आहे, ते आतमध्ये जरा जाऊन बघूया आपण. तर आम्ही चालू झालं नाही तरी आम्ही आतमध्ये जातो इथे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त की रिसॉर्ट कसा आहे तो. तर हा पूर्ण एक रिसॉर्ट आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या स्लाईड्स तिथे आहेत ते. ठीक आहे, याची ऑलमोस्ट डेप्थ ही असेल 7 फूट असेल काहीतरी बहुतेक. 7 फूट तिथे काय लिहिलं पण नाही आहे, तरी 7 फूट असेल. हा मोठा इथे मोठ्या माणसांसाठी पण आहे. त्या साईडला किड सेक्शन पण आहे, तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे, हा एक फूट आहे. लहान पोरांचा नाही हा ॲक्च्युली त्या साईडसाठी आहे. तिथे तुमचं रेन डान्स वगैरे हा कार्यक्रम होतो. हा तुमचा रेन डान्ससाठी आहे. काय करूया पंचन हां चला मग त्याला काय बोलायचं आता. त्याला काय नाही आपण त्याला आपण सोडणार ना 12 वाजता झाला. कॅफेटेरिया आहे, तिथे तुम्ही जे काय त्यांच्याकडनं ते काय स्नॅक्स वगैरे जेवणाची सोय त्या साईडला होत होते. आणि हा एवढाच एक असा जंगल सफारी आहे. लहान कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा रिसॉर्ट कसा वाटला ते ॲक्च्युली. आणि तुम्ही आता इथे
की नाही आपल्याला माहिती नाही, पण आपण इकडे जाऊन कन्फर्मेशन घेऊया की वेव्ह पूल आहे की नाही ते. माहीत त्या साईडला असेल बघा तिथे बाबा, त्या साईडला पण आहे. आपण वेपूल बघू आहे काय वेपूल आपण ते काय करून एकदा जाऊ. वेपूलची मध्ये वेगळी असते. आता आमचे वरिष्ठ नागरिक त्यांना वेवपूलचे एन्जॉयमेंट करायचे. आता मी वेवपूल बघायला सांगितलं. लहान मुलांना बघू आता वेवपूल कुठे आहे ते. क्लायमेट पण खूप मस्त आहे. लहान मुलांसाठी आहे मित्रांनो, बघू शकता इथे लहान मुलांसाठी आहे ते पुढे जंगल सफारी. तर लहान मुलांना खूप मजा येणार आहे आल्याच्या नंतर इथे. हा इथं वेव पूल आहे वाटतं बहुतेक. वेव पूल आहे हा. तुम्ही बघू शकता तर वेवपूल पण आहे. मस्त मोठा वेवपूल आहे. मित्र कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसॉर्ट कसा वाटला ते. रेसॉर्ट तुम्ही याल की नाही तेही सांगा नक्की. तर मित्रांनो, तुम्ही अगर कधी ह्या साईडला आला आणि ह्या रेस्टॉरंटला कधी आला तुम्ही रेसॉर्टला, तर येताना तुम्ही पूर्ण माहिती करून घ्या की लाईक तुमच्या इथे रूम्स अवेलेबल आहेत की नाही, या रूमसाठी तुम्हाला किती पे करायला लागतील. कारण की इथे खूप मोठी मोनोपोली आहे ड्रायव्हर ऑटोवाल्यांची. ठीक आहे, ते तुम्हाला एक काहीतरी वेगळं बोलतील. इथे आल्याच्यानंतर काहीतरी एक वेगळी गोष्ट होईल. ठीक आहे, तर आता आम्हाला खूप इश्यूज फेस करावे लागले रूमसाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला एकच बोलेल की येताना तुम्ही पूर्ण माहिती करून या की बाबा इथे रूम्स अवेलेबल आहेत, तर रूमची प्राईस काय आहे. ओके, आणि तुमचा पिकअप ड्रॉप कुठनं असेल. कारण की आम्हाला पण ऑटोवाल्याने थोडं बाहेरपर्यंत सोडलं, तिकडनं आम्ही चालत आतमध्ये आलो. ओके, तर मागाशी तुम्हाला दाखवलं होतं मी की कुठं आम्हाला सोडलं ते, आणि तिकडनं आम्ही चालत आलो. तो परिसर खूप चांगला आहे, गाव आहे पूर्ण, मला शांत वातावरण आहे, सर्व गोष्टी आहे. पण इथे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा आतमध्ये एंट्री केलात तर तुम्हाला बाहेर जाण्यासाठी थोडा इश्यू आहे, परत बाहेर जाता येत नाही. तर तुम्हाला एकच हे आहे की तुम्ही येताना तुमचं पूर्ण जे काय तुमच्या आवडीनिवडीच्या सर्व गोष्टी, अगर तुम्ही पिण्या खाणारे असाल तर तुमचा स्टॉक वगैरे सर्व तुम्ही येऊन घेऊन या. म्हणजे तुम्हाला कसं की परत बाहेर जायला लागणार नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही अगर ग्रुपमध्ये आहात तर एक रूम घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टीला इश्यू फेस करता येणार नाही ना. जे काय तुमचं पिणं खाणं असेल या तुमचं जे काय पार्टी असेल या जे काय असेल तुम्ही तुमच्या रूममध्ये करू शकता, या तुमच्या कोणाशी काय मगजमारी नाही. कारण की तुम्हाला हे माहिती आहे की रिसॉर्ट आल्याच्यानंतर कोण व्यक्ती काय व्यक्ती महत्त्वाचा असतो, कोणाचा काय नेचर असतो, कोणाला कधी चुकून धक्का लागला या कोणती गोष्ट घडली ते उगाच तरी झगड्याचं कारण बनते एक छोट्याशा गोष्टीमुळे. तर तुम्ही पूर्ण माहिती करूनच या, कारण की आम्हाला थोडा इश्यू फेस झाला इथे आता. कारण की इकडचा थोडा स्टाफचा बिहेवियर पण थोडासा हे आहे. तर तुम्ही एकदा बघून घ्या कसं काय आहे ते. तर रिसॉर्ट खूप चांगलं आहे, तुम्हाला दाखवलं रिसॉर्टचा पूर्ण व्ह्यू मी मगाशी. तर राहिली हीच गोष्ट, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही जरा लक्ष द्या आणि काळजी घ्या. आणि आता याच्यावरती बघा, आता आमचे मित्र काय बोलतात ते ऐका, यांचे पण दोन शब्द. मी पण 2 शब्द बोलू असं तुझं म्हणणं आहे का? बोल. मित्रांनो बघा, समोर फ्रंटचा कॅमेरा आपला स्टार्ट होईल, नाही होणार समोरची पब्लिक आपण समोर येस ब्रो. ॲक्च्युली बघू शकता तुम्ही. इथे ड्रॉप झाला या साईडला. ड्रॉप हा इथे मिळाला आम्हाला ॲक्च्युली, आणि आम्ही इकडनं असं एवढा आतपर्यंत चालत गेलो होतो. तर बघा हा इथे हे आहे, तर आम्हाला ड्रॉप इथं मिळालेला ॲक्च्युली, आणि आम्ही इकडनं असं चालत आतमध्ये गेलो होतो. अजूनपर्यंत जास्त नाही तरी पण आम्हाला अर्धा घंटा झालेला आहे. बाकीचे आमचे जेवढे पण मित्र
जेवढे पण होते ते सर्व रिसॉर्टमध्ये गेलेले आहेत. जेवढा आमचा ग्रुप आलेला ना सर्व मित्र रिसॉर्टमध्ये गेलेले आहे. एक म्हण आहे ना, बुक्कड़ दोषी होते बाकी कोई होता नहीं है. और जो नमूने होते हैं, जो अभी हम लोग जैसे आपके लिए यहाँ पे बता रहे जो भी चीज़. माईक पडला, सॉरी मित्रांनो, माईक पडलेला माझा. हे आमचे जे मित्र आहेत ना बुक्कड़, ते सर्व आतमध्ये एन्जॉय करण्यासाठी थांबलेले आहेत. पण बाकीचं जो सामग्री मला तर कळेलच बाकीची सामग्री काय असते. त्या सामग्रीसाठी मी आणि आपला भाऊ रुपेश दोघेजण फिरतो आहे ते सामग्री गोळा करण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही सामग्री गोळा करून झाल्याच्या नंतर जो मुवमेंट असेल तो आम्ही नंतर तुम्हाला कॅप्चर करून तुम्हाला दाखवूया व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला जास्त प्रेम द्या भावानं, कारण की जेव्हा टायमाला तुम्ही आहेत तेव्हाच आम्ही आहेत. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि छोटा निसर्ग आम्ही तुम्हाला दाखवू, सजेशन करूया. आमचा नेक्स्ट प्लॅन पण आहे, ते पण आम्ही तुम्हाला थोड्या दिवसाच्या नंतर तुम्हाला कळेल. ज्या टायमाला आमचे तुमचा नेक्स्ट पेजला तुम्ही आज समजा लाईक कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला पण नेक्स्ट पेजमध्ये पण तुम्हाला आमची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दिसूनच येईल. त्यानंतर आम्ही सांगूया. आणि जास्त नाही, 15 ते 20 मिनटाच्या नंतर आम्ही तुम्हाला रिसॉर्टच्या आतमध्ये घेऊन जाऊया. आणि त्या रिसॉर्टच्या आतमध्ये काय मुवमेंट्स आहेत लहान मुलांसाठी, जेवण कसं आहे तिथलं मुवमेंट्स कसे आहेत, त्याच्यानंतर रिंगिंग डान्स आहेत, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला छोट्या गोष्टी, छोट्या पॉईंट्स आम्ही तुम्हाला सांगूया. ठीक आहे, काय आहे ते बघूया. हे आलं मित्रांनो, आता आलेलो आहे मी इथे जे तुम्हाला मगाशी दाखवलं होता. यांचा जो आहे लंच आणि ब्रेकफास्ट सिटिंग एरिया आहे इथे पूर्ण. आणि या साईडला त्यांचा पूर्ण असा रिसॉर्टचा पूर्ण व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, तुमचा पूर्ण व्ह्यू असा आहे इथे. आणि इथे पूर्ण ते सिटिंग एरिया अरेंजमेंट आहे ना. त्याच्या बॅगेतच आहे कुपन आहे ना इथे. तर इथे ही अशी कुपनची व्यवस्था आहे. तुम्हाला ब्रेकफास्ट आणि नाश्त्यासाठी असा इथे कुपन भेटतो. ठीक आहे, एक लंचसाठी, हा रेडवाला लंचसाठी आणि हा हा ब्रेकफास्टसाठी आणि लंचसाठी आहे कुपन. तर इथे तुम्हाला असे 2 कुपन असतात. हे लंच, ब्लूवाला लंच असतो आणि तो रेडवाला ब्रेकफास्टसाठी असतो. ओके, चालतो काय माझा तो आता काय होय का. नको देऊ राहू दे. हा इथं संपूर्ण सिटिंगचा एरिया आहे, अरेंजमेंट एरिया. ॲक्च्युली याच्या चक्करमध्ये माझा हात थोडासा भाजला आहे. सो असा इथे मिसळपाव आणि परत त्याच्यानंतर तुम्हाला पोहेची पण सुविधा आहे तिकडे. ठीक आहे, हा पूर्ण एरिया आहे. ठीक आहे, पूर्ण एरिया आहे, तुम्ही बघू शकता तसा तो. खूप मोठा सिटिंग अरेंजमेंट आहे ॲक्च्युली यांचा, खूप मोठा सिटिंग अरेंजमेंट आहे. तर तुम्ही येऊ शकता, कॅपॅसिटी खूप चांगली आहे ती तसं पण. हां, इंडियन जुगाड सर्वात जास्त असतं कारण की तुम्ही टेबल आहे ना तो जरा खाली आहे म्हणून त्याला 1+1 करायचा. हां, ॲक्च्युली इंडियन जुगाड आहे. ॲक्च्युली या टेबलची सिटिंग अरेंजमेंट खाली आहे आणि वरती याची हाईट कमी पडते भावाची, तर त्यासाठी त्याने जुगाड केलेलं आहे. नाही तरी पण माझं 5.6 इंच माझी हाईट आहे. काय बोलता मित्रांनो, या नाश्ता करायला, नाश्ता करूया. तर नाश्त्याला आहे हे पाव आणि मिसळ.
ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे पोहे पण आहेत, तर तुम्ही पोहेंचा स्वादही घेऊ शकता तुम्ही इथे. बस हे 2 व्हरायटी आहे ॲक्च्युली इथे. तर ॲक्च्युली मी बघतो पहिला खाऊन कसं आहे ते, मग तुम्हाला कळतं की कसं आहे ते, है ना. आधी पहिला टेस्ट करून बघू द्या. हा लिंबू तुम्ही कधी बघितला नसेल ना. तर मिसळची मजा कधी येते, असं मस्त झणझणीत अशी मिसळ असली पाहिजे आणि मस्त त्याच्यावरती लिंबू मारा, असा कांदा आणि मग मिसळ. हा हा, काय मिसळची मजा लागते. आता कांद्याचा भाव तुम्हाला माहिती नाही किती आहे, पण 1 किलो कालच मी कांदे भरलेत, मग 40 रुपये किलो कांदे हे मला माहिती पडलं. तर आता जरा बघूया आपण त्याची टेस्ट कसं काय आहे ते, मग तुम्हाला कळवतो. कशी आहे भावी टेस्ट, जेवणाची टेस्ट कशी आहे? मिसळ अप्रतिम छान आहे, फार सुंदर. नॉट बॅड गाईज, ठीक आहे. तुम्ही ठीक बोलू शकता मिसळला, असं एवढं काय वाईट असं नाही आहे. छान आहे मिसळ. पण एक सजेस्ट करेल, स्विमिंग पूलमध्ये उतरताना थोडंसं काहीतरी खाऊन उतरा. रिकामी पोट स्विमिंग पूलमध्ये जाऊ नका, ठीक आहे. आणि ओव्हरलोडही खाऊ नका, जेणेकरून कसं आहे की तुम्हाला परत मग पाण्याच्या ह्याच्याने पाण्यामध्ये क्लोरीन वगैरे असतो, त्याच्यानंतर तुम्हाला कधी वॉमिटिंगचा वगैरे असतो ना, एखाद्याला त्रास जो सेन्सिटिव्ह असतो, खूप नाजूक, त्याला त्रास वगैरे असतो वगैरे. आणि प्रॉपर तुम्ही अगर पाण्यात उतरा असाल तर बॉडीला लोशन, सनस्क्रीन वगैरे तुम्ही या तेल वगैरे आपलं इंडियन जुगाड तेल लावून उतरा. तर त्याने की पाण्यामध्ये केमिकल असतो, तर त्याचे रिएक्शन तुम्हाला झाले नाही पाहिजेत. त्यासाठी तुम्ही पाण्यात उतरताना बॉडीला तुमचं तेल, त्यातर वॅसलीन, त्याचं सनस्क्रीन असं काहीतरी लावून उतरा. तर मित्रांनो तुम्हाला मिळतो नंतर मी, तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा.